तुम्ही कधी ऐकलंय का की तुम्हाला काही त्रास होत असेल, जसं तोंड येत असेल, तर अमुक एक पान खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, किंवा याचा अर्क प्या. हे असले सल्ले तुम्ही ऐकलेत का? आता मी रोज पेशंट्स पाहते आणि बऱ्याचदा या पेशंट्सना तोंड येतं आणि जेव्हा कधी तोंड येतं तेव्हा त्यांना जवळच्या कोणीतरी असा एखादा सल्ला दिलेला असतो की अरे तोंड आलंय म्हणजे उष्णता वाढली, मग तू बेलाचं पान खा, पेरूचं पान खा, अगदी गोमूत्राचा अर्क सुद्धा पिणारे लोक आहेत. बरं, त्यांना विचारलं की तुम्ही ज्यांच्याकडनं हा सल्ला घेतला त्यांना काही वैद्यकीय नॉलेज आहे का? तर नाही. जर ज्या व्यक्तीला कुठल्याही वैद्यकीय नॉलेज नाहीये तर तुम्हाला दिलेला सल्ला म्हणजे तुमच्या तोंडात काय आहे, तुमची जखम कशाची आहे. आता तोंडात होणारी जखम किंवा तोंड येणं ही साध्या जखमेपासून कॅन्सरपर्यंत काहीही असू शकतं. आता या वेळेस याचं निदान न करता स्वतःच्या मनाने कुठला तरी सल्ला देणं हे किती जोखमीचं आहे. बरं, आणि हे दिलेले असताना त्यांच्याकडे वैद्यकीय डिग्री पण नसते, वैद्यकीय अनुभव पण नसतो. कुठले तरी गावठी उपचार, तंबाखू लावा असं सांगणारे सुद्धा पेशंट आहेत. तर याची जबाबदारी कोण घेणार? बऱ्याचदा असे पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्या जखमा खूप वाढलेल्या असतात, कुठलं तरी तेल लावलेलं असतं किंवा अजून काहीतरी केलेलं असतं ज्याच्यामुळे थोडी जखम खूप वाढलेली असते आणि हे पेशंट खूप त्रासात असतात. कधी कधी तर अशा पेशंट्सना आम्हाला ऍडमिट सुद्धा करावं लागतं. तेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी वैद्यकीय सल्ला देतो त्याच्याकडे वैद्यकीय नॉलेज आहे का नाही हे पाहून घ्या. आणि जर ते नसेल तर लक्षात ठेवा त्यांनी दिलेला सल्ला हा तुमच्यावर केलेला प्रयोगच आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी नक्की कोणाची, तुमची का त्या व्यक्तीची ज्यांनी हा सल्ला कॉन्फिडंटली दिला कुठलाही नॉलेज नसताना. तर लक्षात ठेवा, स्वतःच्या जीवाशी खेळू नका. तुम्हाला कुठलाही वैद्यकीय अडचण असेल तर तुम्ही तज्ज्ञांकडे जा, त्याचं योग्य निदान करून घ्या आणि मगच उपचार करा. जेव्हा कधी तोंडाचा कॅन्सर असतो तेव्हा त्याचं लवकर निदान हाच त्याच्यापासून वाचायचा सगळ्यात मोठा उपाय आहे. तेव्हा वेळ घालवू नका, अंगावर काढू नका आणि छोट्या जखमा मोठ्या करत बसू नका. हे जर तुम्ही वेळेवर उपचार घेतले, वेळेवर निदान करून घेतलं तर खर्चही वाचेल आणि तुमचा त्रास सुद्धा कमी होईल. जर तुम्ही याच्यात विलंब केला तर तुमचा त्रास वाढत जाईल आणि तुमचा त्रास जितका वाढेल तितके तुम्हाला उपचारासाठी खर्च वाढत जाईल. आणि हे सुरुवातीला घरगुती उपायांनी जे तुम्ही वाचवायचा प्रयत्न करता त्याचा वाढवा होऊन तुम्हाला दुप्पट त्रास होऊ शकतो. तेव्हा लक्षात घ्या, वैद्यकीय सल्ला हा नेहमी डॉक्टरकडूनच घ्या. ज्यांना याचं नॉलेज नाही त्यांच्याकडनं वैद्यकीय सल्ला घेऊ नका. धन्यवाद.